Hello students, today we'll discuss the next part of isomerism. In last part we have discussed some examples. Today we'll continue the same point. Take down the next example. Yes. बाळांनो त्याच्यामध्ये तुम्हाला कायरल कार्बन फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे. प्लेन ऑफ सिमेट्री, सेंटर ऑफ सिमेट्री, कायरलिटी, ठीक आहे ना. एस अँड ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ह्या गोष्टी फाइंड आउट करायच्या आहेत. फक्त तुम्हाला स्ट्रक्चर समजलं पाहिजे. ठीक आहे ना. येस, सुरुवात आहे बाळांनो. थोडंसं प्रॅक्टिस लागेल तुम्हाला, थोडंसं इमॅजिनेशन लागेल. ठीक आहे ना. ओके, बघा. सपोज दिस इज 5 मेंबर रिंग. ठीक आहे. 4 मेंबर रिंग पर्यंत स्टडी केलं होतं आपण, करेक्ट ना. येस, तर 5 मेंबर रिंग वरती बाळांनो एक ग्रुप आहे. ठीक आहे. येस, कुठलाही घ्या तुम्ही ग्रुप. तो आता एक जर ग्रुप असेल, ओके, तर काय देयर इज नो कायरल सेंटर. प्लेन ऑफ सिमेट्री आहे का त्याच्यामध्ये? येस. आता प्लेन ऑफ सिमेट्रीसाठी सांगतो तुम्हाला. ओके, कसं लक्षात ठेवायचं. हे 5 मेंबर रिंग जी आहे बाळांनो, ओके, ही अशी लक्षात ठेवायची. ठीक आहे ना. प्रत्येक कॉर्नर हा असाच असणार आहे. ठीक आहे. येस, इथं ग्रुप आहे, अबोव द प्लेन आहे, CH3. ठीक आहे. येस, ह्याचे दोन इक्वल पार्ट होतात का? येस, डेफिनेटली होतात. म्हणजेच काय, देयर इज अ प्लेन ऑफ सिमेट्री. आता ह्याच्या एक्झॅक्ट अपोजिट दुसरा ग्रुप आहे का? नाही. देयर इज नो सेंटर ऑफ सिमेट्री. येस, प्लेन ऑफ सिमेट्री जर असेल तर डेफिनेटली इट इज नॉट कायरल, नॉट ऑप्टिकली ॲक्टिव्ह. लक्षात आलं? ठीक आहे. ओके, आता आणखीन एक ग्रुप घेऊया त्याच्यावरतीच. ठीक आहे. सपोज दिस इज Cl, CH3 पण घेऊ शकता, असं काही नाही. ठीक आहे. कुठलेही ग्रुप्स घ्या. अँड सपोज दिस वन इज अ Br. आता हे दोन डिफरंट ग्रुप्स आहेत, करेक्ट. ठीक आहे. इथं कायरल सेंटर आहे का? येस, डेफिनेटली आहे. येस, इथं कायरल सेंटर आहे का? आहे. येस, हे कशावरनं जज करायचं? ऑन द बेसिस ऑफ रीडिंग. इथून रीड करा असं अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज रीड करा. रीडिंग डिफरंट येते. सिक्वेन्स ऑफ रीडिंग विल बी डिफरंट और ग्रुप्स विल बी डिफरंट. आलं लक्षात? दोन कायरल सेंटर्स आहेत. येस, कायरल सेंटर आहे. हाऊ मेनी? 2. वेदर इट इज ओके ऑप्टिकली ॲक्टिव्ह ऑर नॉट, त्याच्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे बाळांनो? प्लेन ऑफ सिमेट्री अँड सेंटर ऑफ सिमेट्री. येस, आता ह्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का ह्या कंपाऊंडमध्ये? चेक करा. येस, आता ह्या कंपाऊंडला असं लिहून घेऊया आपण. सपोज हा अबोव द प्लेन आहे बाळांनो. ठीक आहे. आणि हा सुद्धा कसा आहे? अबोव द प्लेन आहे. हा Cl आहे आणि हा काय आहे? Br आहे. ठीक आहे. सपोज इथून जर प्लेन टाकला मी असं, दोन इक्वल पार्ट होतात का? नाही होणार. इथून प्लेन टाकला सपोज असा, दोन इक्वल पार्ट होतात का? नाही होणार. ठीक आहे. येस, कुठूनही प्लेन टाका आता. येस, त्याचे दोन इक्वल पार्ट होणार नाहीत. सो देर इज नो प्लेन ऑफ सिमेट्री. नो प्लेन ऑफ सिमेट्री. सेंटर ऑफ सिमेट्री आहे का बाळांनो? ह्याच्या अपोजिट ग्रुप आहे का? नाही. ह्याच्या अपोजिट ग्रुप आहे का? सेम ग्रुप आहे असेल तर. ठीक आहे का? नाही. ठीक आहे ना. सो देर इज नो सेंटर ऑफ सिमेट्री. As there is no center of symmetry and no plane of symmetry, yes, it is chiral and optically active. लक्षात येते ना? ओके. नेक्स्ट बघा. तर ह्याच कंपाऊंडला ओके थोडंसं मी चेंज करतो. ठीक आहे. येस, इथं आपण काय करूया? Cl ठेवूया. ठीक आहे ना. येस, आणि इथं सुद्धा काय करूया बाळांनो? ओके, Clच ठेवूया. दोन्ही काय करूया? सेम ग्रुप घेऊया. येस, आता दोन्ही सेम ग्रुप असतील. ठीक आहे. थोडंसं मी आता चेंज करून लिहितो ह्याला मी. असं दिसेल तुम्हाला. दोन्ही काय आहेत? अबोव द प्लेन आहेत. येस, वेदर देर इज अ प्लेन ऑफ सिमेट्री. येस, दोन इक्वल पार्ट होतात का? होतात. इट मीन्स देर इज अ प्लेन ऑफ सिमेट्री. करेक्ट. कायरल सेंटर्स आहेत का बाळांनो? येस, आहेत. का? रीडिंग डिफरंट येते दोन्ही साईडनं. ठीक आहे. हा जर कन्सिडर केला आपण कार्बन, इथं CH आहे, इकडं CH2 आहे. इथं जर कन्सिडर केला आपण, ओके, हा CH आहे, इकडं CH2 आहे. करेक्ट. ठीक आहे.
डेफिनेटली देर आर 2 कायरल सेंटर्स. सेंटर ऑफ सिमेट्री आहे का? नाही. देर इज नो सेंटर ऑफ सिमेट्री. रिक्वायरमेंट समजले होते तुम्हाला सेंटर ऑफ सिमेट्री. अपोजिट ग्रुप कसा असला पाहिजे? सेम असला पाहिजे. करेक्ट. वेदर इट इज कायरल? नो. ऑप्टिकली ॲक्टिव्ह? नो. इट इज नॉट ऑप्टिकली ॲक्टिव्ह. आलं का लक्षात हे? ओके. हा जर ग्रुप डिफरंट असेल आणि बॅक साईड असेल, ओके, तर सिच्युएशन काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये चेंज करतो मी. बघा, सपोज हा आपण बॅक साईड घेऊया, Cl. सेम ग्रुप घेतला आपण सपोज. ठीक आहे. कायरल सेंटर आहेत का? येस, डेफिनेटली 2 कायरल सेंटर्स आर देअर. आता प्लेन ऑफ सिमेट्री आहे का चेक करा बळा ना. ठीक आहे. हा बिलो दी प्लेन आहे, अबोव दी प्लेन आहे. येस, त्याच्यामध्ये 2 इक्वल पार्ट होतील का? आता नाही होणार. का? कारण काय? येस, इथं जर प्लेन ठेवलं आपण, ओके, तर एक्झॅक्टली तो अबोव दिसेल का? नाही, तो बिलो आहे ऑलरेडी. करेक्ट. तो असा अबोव दिसणार नाही इकडं. आलं लक्षात? हा असा असेल तर असाच इथं दिसला पाहिजे. ओके, पण तो काय दिसतो? असा बिलो दिसतो. करेक्ट ना? येस. सो देर इज नो प्लेन ऑफ सिमेट्री. नो प्लेन ऑफ सिमेट्री. सेंटर ऑफ सिमेट्री? नो. प्लेन ऑफ सिमेट्री पण अब्सेंट आहे, सेंटर ऑफ सिमेट्री पण अब्सेंट आहे. येस, देन इट इज अ कायरल ऑप्टिकली ॲक्टिव्ह. कायरल अँड ऑप्टिकली ॲक्टिव्ह. आलंही लक्षात तुमच्या? ओके. नेक्स्ट घेऊया आता. सपोज आता 6 मेंबर्ड रिंग आहे. ठीक आहे. 5 मेंबर्ड रिंग पर्यंत पाहिलं आपण. 6 मेंबर्ड रिंग. आता हे इमॅजिन करायचं. तुम्ही वाटलंच तर स्ट्रक्चर बनवू शकताय तसे तुम्ही. ठीक आहे. नेस आणि टेट्राहेड्रल कार्बन्स असे ग्रुप्स ठेवू शकता त्याच्यावरती. ठीक आहे. कशाने बनवू शकता तुम्ही? ओके, बघा, सपोज दिस इज 6 मेंबर्ड रिंग अँड 1 ग्रुप इज प्रेझेंट ऑन इट. कुठलाही ग्रुप घ्या. आता सपोज Cl आहे. एक ग्रुप जर असेल तर डेफिनेटली देर इज नो कायरल सेंटर. Yes, there is plane of symmetry. Yes, there is no center of symmetry. Yes, it is not chiral, not optically active. समजलं का हे? येस, कायरल सेंटर आहे का हे केसमध्ये? नाही. रीडिंग काय येते? सेम येते. प्लेन ऑफ सिमेट्री आहे का? आहे. देर इज अ प्लेन ऑफ सिमेट्री लाईक दिस. समजते का? येस, बघा, सपोज दिस इज 6 मेंबर्ड रिंग. क्लोरीन कसा आहे? अबोव दी प्लेन आहे. Cl H आहे. ठीक आहे. येस, इथून अशी जर प्लेन ऑफ सिमेट्री टाकला आपण अशी. ठीक आहे. हा असं कन्सिडर करा फ्लॅट. अशी प्लेन ऑफ सिमेट्री जाते. अलग लक्षात? हा कसा आहे? अबोव दी प्लेन आहे, असा आहे. आलं लक्षात? ठीक आहे. आणि अशी प्लेन ऑफ सिमेट्री जाते वळण. 2 इक्वल पार्ट होतात. हे दाखवते वेळेस आता असं दाखवलंय आपण. मग रिंगला अशी कन्सिडर करावं लागणार तुम्हाला. ठीक आहे ना? येस, ही अशी रिंग आहे. सियर हा फ्रंटचा पार्ट आहे. येस, आणि हा बॅकचा पार्ट आहे. आणि हा कसा आहे? येस, ह्या रिंगवरती असा. समजते का? येस, डेफिनेटली 2 इक्वल पार्ट होतात. सो देर इज अ प्लेन ऑफ सिमेट्री. सेंटर ऑफ सिमेट्री नाही. ठीक आहे. येस, त्याच्यानंतर ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. डेफिनेटली नो ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी बिकॉज ऑफ प्रेझन्स ऑफ प्लेन ऑफ सिमेट्री. नेक्स्ट ग्रुप घेऊया आता. सपोज इथं काय आहे? Cl अबोव दी प्लेन. ठीक आहे. त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट काय करूया? दुसरा Cl घेऊया आणि तो सुद्धा कुठं? अबोव दी प्लेनच ठेवूया. ठीक आहे ना? हेक्झागॉन आहे एक असा. ठीक आहे. आणि दोन्ही क्लोरीन कसे आहेत? असे अबोव दी प्लेन आहेत. बळानो, प्लेन ऑफ सिमेट्री आहे का? येस, डेफिनेटली प्लेन ऑफ सिमेट्री आहे. 2 इक्वल पार्ट होतात. ठीक आहे. येस, त्याच्यामध्ये कायरल सेंटर आहे का? नाही. नो कायरल सेंटर. येते का लक्षात? येस, इथून जर रीडिंग केलं आपण, ओके, सेम रीडिंग येते. इथून रीडिंग केलं, सेम रीडिंग येते. येस, देर इज नो कायरल सेंटर. 4 डिफरंट ग्रुप येणार नाहीत त्याच्यावरती. प्लेन ऑफ सिमेट्री? येस, डेफिनेटली देर इज अ प्लेन ऑफ सिमेट्री. आता सेंटर ऑफ सिमेट्री आहे का त्याच्यामध्ये? ठीक आहे. सेंटर ऑफ सिमेट्रीसाठी असं घेऊया स्ट्रक्चर आपण. खूप मी डिटेलमध्ये सांगतोय वळानं तुम्हाला. ठीक आहे. Cl H, हा परत Cl आहे, हा H आहे. येस, बघा बरं, सेंटर ऑफ सिमेट्री आहे का ह्याच्यामध्ये? नो, देर इज नो सेंटर ऑफ सिमेट्री. ठीक आहे. अपोजिट ग्रुप सेम आहे का? नाही. कायरल सेंटर आहे का? नाही. सेंटर प्लेन ऑफ सिमेट्री आहे का? आहे.
सेंटर ऑफ सिमेट्री आहे का? नो. प्लेन ऑफ सिमेट्री आहे ना, सो दिस इज नॉट कायरल, दिस इज नॉट ऑप्टिकली ऍक्टिव्ह. करेक्ट. ठीक आहे. आता ग्रुप चेंज करूया आपण. ग्रुप चेंज करा. ओके. किंवा काय, येस, पोझिशन चेंज करा. सपोज हा अबोव द प्लेन आहे, ठीक आहे, आणि हा काय आहे, बिलो द प्लेन आहे. Cl is below the plane. करेक्ट. हां, आता चेक करा वेदर देर इज अ प्लेन ऑफ सिमेट्री. येस आहे, प्लेन ऑफ सिमेट्री इज प्रेझेंट. कायरल सेंटर्स, नो कायरल सेंटर. ठीक आहे ना. येस, अबोव द प्लेन असू द्या किंवा बिलो द प्लेन असू द्या, सेम सिस्टीम जर असेल ना, नो कायरल सेंटर. करेक्ट. प्लेन ऑफ सिमेट्री, येस. आता सेंटर ऑफ सिमेट्री आहे का चेक करा बरं. दिस इज Cl, दिस वन इज Cl. हे कसे आहेत बाळांनो? आता अपोजिट आहेत. आहे का सेंटर ऑफ सिमेट्री? येस, डेफिनेटली देर इज अ सेंटर ऑफ सिमेट्री ऑल्सो. येस, दिस इज ऑप्टिकली ठीक आहे. येस, दिस इज ऑप्टिकली इनएक्टिव अँड अकायरल. ठीक आहे ना. येस, कायरल आहे का तो? नो. लक्षात येते का हे? आता बघा आणखीन एक ह्याच्यामध्ये चेंज काय करतो मी आता. सपोज हे चेंज करूया आता. ठीक आहे, हा ग्रुप चेंज करूया. सपोज हा काय दिलेला आहे तुम्हाला, Br दिलेला आहे. ठीक आहे ना. हां, सांगा बरं, वेदर कायरल सेंटर इज प्रेझेंट इन इट. नो, नो कायरल सेंटर. समजते ना? का रीडिंग सेमच येईल तुम्हाला तिथं. नो कायरल सेंटर हे घेतलं होतं का आपण? नाही ना. येस. प्लेन ऑफ सिमेट्री आहे का? आहे. सेंटर ऑफ सिमेट्री, नो. कायरलिटी, नो. करेक्ट. पोझिशन चेंज करा आता. हा Cl आहे आणि हा काय आहे, Br. देर इज अ कायरल सेंटर. किती कायरल सेंटर आहेत? 2 कायरल सेंटर्स. आता हे सांगायची गरज नाही तुम्हाला प्रत्येक वेळेस. ठीक आहे. रीडिंग काय येते, डिफरंट येते. ठीक आहे. वेदर देर इज अ प्लेन ऑफ सिमेट्री, नो. देर इज नो प्लेन ऑफ सिमेट्री. दोन इक्वल पार्ट होतात का बाळांनो? नो. नो प्लेन ऑफ सिमेट्री, नो सेंटर ऑफ सिमेट्री. करेक्ट. येस. तर दोन्ही अब्सेंट आहेत. प्लेन ऑफ सिमेट्री पण अब्सेंट आहे आणि सेंटर ऑफ सिमेट्री पण अब्सेंट आहे. सो दिस इज कायरल अँड ऑप्टिकली ऍक्टिव्ह ऑल्सो. समजलं हे? येस. आता चेंज काय करायचं बघा तुम्हाला. ठीक आहे, ह्याच्यामध्ये चेंज करतो मी आता. सपोज हा ग्रुप मी, ओके, येस, इथं शिफ्ट करतो. सेमच ग्रुप घेऊया, Cl, आणि हा ग्रुप, आणखीन एक ग्रुप इथं वाढवतो मी, सेमच, दॅट इज Cl. ठीक आहे. येस, चेक करा आता. तिन्ही ग्रुप सेम आहेत. ठीक आहे, आणि इक्वल पोझिशनला आहेत. हा 1 कन्सिडर केला तर हा थर्ड पोझिशनला, हा काय परत त्याच्या थर्ड पोझिशनला आहे. येस, हा 1 कन्सिडर केला तर हा थर्ड पोझिशनला. करेक्ट. हा सुद्धा थर्ड पोझिशनलाच येतो असं. म्हणजेच काय, सिमेट्रिकल आहे तो थोडक्यात. सिमेट्रिकल जर असेल तर देर इज नो कायरल सेंटर. आहे का कायरल सेंटर? चेक करा बरं. नो. रीडिंग सेम येते. कुठलाही एक सेंटर कन्सिडर करा त्याच्यामध्ये. प्लेन ऑफ सिमेट्री आहे का? आहे. सेंटर ऑफ सिमेट्री अब्सेंट. बळा नो. ओके. हा ऑल ग्रुप जर अबोव द प्लेन असतील तर देर इज नो सेंटर ऑफ सिमेट्री. लक्षात आलं हे? कायरॅलिटी, नो. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, नो. समजलं हे? येस. आता काय करूया, एक ग्रुप मी बिलो द प्लेन लिहितो. ठीक आहे, दोन्ही एकच होणार आहे. हे 2 बिलो द प्लेन लिहा किंवा एक बिलो द प्लेन लिहा, एकच होणार आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का? येस, डेफिनेटली प्लेन ऑफ सिमेट्री आहे. येस, देर इज नो कायरल सेंटर. ठीक आहे ना. येस,
देर इज अ प्लेन ऑफ सिमेट्री. सेंटर ऑफ सिमेट्री आहे का? नो, देर इज नो सेंटर ऑफ सिमेट्री. का सेंटर ऑफ सिमेट्री का नाही त्याच्यामध्ये बघा. ठीक आहे, इथे एक ग्रुप आहे, त्याच्यानंतर इथे एक ग्रुप आहे आणि इथे एक ग्रुप आहे असं. ठीक आहे ना. हा Cl घेऊया, हा Cl घेऊया आणि इथं Cl घेऊया बिलो द प्लेन. लक्षात येते? येस. हा असाच आहे. दिसते का तुम्हाला अपोजिट ग्रुप सेम? नाही. सो देर इज नो सेंटर ऑफ सिमेट्री. येते लक्षात? प्लेन ऑफ सिमेट्री आहे तर तो अकायरल असणार आहे आणि ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असणार आहे. समजलं हे? ओके. हे रिलेटेड टू रिंग्स स्टडी केलं आपण. आता बघा ना, ओके, क्युमिलियन्सकडे जाऊया. ठीक आहे ना. क्युमिलियन सिस्टीम. ठीक आहे, फर्स्ट सिस्टीम घ्या क्युमिलियनमध्ये. सपोज दिस इज CH3. हे अंडरस्टँडिंग खूप महत्त्वाची आहे केसमध्ये बघा ना. येस, कारण विचारलं जातं क्वेश्चन ह्याच्यावरती. हा CH3 आहे आणि हा काय आहे? H आहे. आता हे समजून घ्यायचं आहे तुम्हाला. ठीक आहे ना. इकडे लक्ष द्या. आता कार्बन कसे आहेत? sp2 हायब्रिडाइज्ड आणि sp हायब्रिडाइज्ड आहेत. ठीक आहे ना. कायरल सेंटरसाठी रिक्वायरमेंट काय आहे? sp3 कार्बन. हे दोन्ही sp3 आहेत. ओके, पण त्याच्यावरती ओके ग्रुप कसे आहेत? सेम आहेत. सो देर इज नो कायरल सेंटर. आता ओके, येस, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे की बाबा प्लेन ऑफ सिमेट्री आहे का, सेंटर ऑफ सिमेट्री आहे का त्याच्यामध्ये? ठीक आहे. येस, असं जर पाहिलं आपण ओके तर आपल्याला वाटतं की त्याच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे, दोन इक्वल पार्ट होतात. पण असं नाही आहे बळानो. तुम्हाला मी क्युमिलिनच्या वेळेस सांगितलं होतं तिथं. ठीक आहे ना. येस, काय होतं, हा जो ग्रुप आहे, आता सपोज हा कार्बन ओके असं जर फॉर्म झालेलं असेल, ठीक आहे, इन दी प्लेन जर ग्रुप असतील हे, ठीक आहे, तर हे ग्रुप्स कसे असतात? अबोव दी प्लेन आणि बिलो दी प्लेन असतात. बरोबर आहे ना. येस, एक ग्रुप कसा आहे? हा अबोव दी प्लेन आहे आणि हा काय आहे? बिलो दी प्लेन आहे. हे कशामध्ये आहेत? बॉन्ड्स प्लेनमध्ये आहेत. ठीक आहे. येस, हे असे प्लेनमध्ये बॉन्ड्स आहेत. हे काय असणार आहेत? एक बिलो दी प्लेन आणि दुसरा काय? अबोव दी प्लेन. ठीक आहे. दुसरा बॉन्ड काय असतो? त्याच्या एक्झॅक्टली परपेंडिक्युलर असतो बळानो. म्हणजेच काय? येस, असा बिलो दी प्लेन आणि असा काय? अबोव दी प्लेन असतो. ठीक आहे ना. येस, मग हे बिलो दी प्लेन आणि अबोव दी प्लेन असतील ओके, तर हे जे दोन बॉन्ड असणार आहेत ते प्लेनमध्ये असतात. बघा, प्लेनमध्ये असलेली अरेंजमेंट कसं दाखवायचंय? बिलो दी प्लेन कसं दाखवायचंय? अबोव दी प्लेन कसं दाखवायचंय? परत हे प्लेन. ठीक आहे, हा बिलो दी प्लेन, अबोव दी प्लेन. ठीक आहे ना. येस, आता इथं काय समजून घ्यायचंय बघा तुम्हाला. आता हे ग्रुप्स कसे आहेत बळानो बघा. हे तुम्हाला असे दिसतील. हे बघा, क्लिअर आहे ना. ह्या कार्बनवरती हा ग्रुप काय आहे? बिलो दी प्लेन आहे आणि हा ग्रुप कसा आहे? अबोव दी प्लेन आहे. दोन बॉन्ड्स असतील ओके, ते एक्झॅक्टली असे परपेंडिक्युलर असतात. ठीक आहे ना. हा प्लेनमध्ये जर असेल तर त्याच्या परपेंडिक्युलर हा बॉन्ड असतो. समजते का हे? ओके, बघा, हा बिलो दी प्लेन, हा अबोव दी प्लेन, अशी एक सिस्टीम झाली. ठीक आहे. नेक्स्ट सिस्टीम बघा. आता ही सिस्टीम कशी असणार आहे? तर काय? प्लेनमध्ये, इन दी प्लेन. येते का लक्षात? येस. आता ह्याच्यामध्ये बळानो ओके प्लेन ऑफ सिमेट्री जाते का चेक करा. कारण हे दोन ग्रुप कसे आहेत? डिफरंट आहेत. हे दोन ग्रुप कसे आहेत? डिफरंट आहेत. ठीक आहे, असं जाऊन अटॅच केलं मी. ठीक आहे ना. येस, डिफरंट डिफरंट दाखवूया का? येस, असं करतो मी, म्हणजे तुम्हाला समजेल इझिली. ठीक आहे. हा बिलो दी प्लेन, हा अबोव दी प्लेन. सिस्टीम बघा कशी आहे. दिसते का तुम्हाला सिस्टीम? ठीक आहे, मी थोडंसं जवळ घेऊन येतो. आता प्लेन ऑफ सिमेट्री आहे का चेक करा. जाते का प्लेन ऑफ सिमेट्री? नाही जाणार. हे दोन डिफरंट ग्रुप आहेत ना. ओके, अशी जर प्लेन ऑफ सिमेट्री टाकायचा प्रयत्न केला तुम्ही तर जाणार नाही, किंवा अशी टाकायचा प्रयत्न केला तरी जाणार नाही. ओके, दोन इक्वल पार्ट होणार नाहीत त्याच्यात.
समजलं? असं पाहिल्यानंतर काय होतं आपल्याला इक्वल पार्ट, पण 3 डायमेन्शनमध्ये जर पाहिलं बाळांनो, ओके, तर सिस्टीम ही अशी आहे. देर इज नो प्लेन ऑफ सिमेट्री, देर इज नो कायरल सेंटर ऑल्सो. अंडरस्टूड? ठीक आहे. फक्त हे दोन ग्रुप कसे असले पाहिजे? डिफरंट असले पाहिजेत. ठीक आहे. मी ट्राय करतोय, तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय, कारण हे 3 डायमेन्शनल आहे. हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आता का एक बॉन्ड प्लेनमध्ये आहे, तर दुसरा बॉन्ड जो आहे पाय बॉन्ड त्याच्या परपेंडिक्युलर आहे. मग हा जर असा परपेंडिक्युलर असेल बाळांनो, ओके, तर हे दोन ग्रुप कसे असतात? प्लेनमध्ये असतात. ठीक आहे. हा जर प्लेनमध्ये असेल असा, ओके, तर हे दोन ग्रुप कसे असतात? अबो दी प्लेन आणि बिलो दी प्लेन. ठीक आहे. सो देर इज नो कायरल सेंटर. का? sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन आहेत हे. लक्षात आलं? येस, इथं दिले का आपण? हां. देर इज नो प्लेन ऑफ सिमेट्री. करेक्ट. सेंटर ऑफ सिमेट्रीचा तर प्रश्नच नाही इथं. सेंटर ऑफ सिमेट्री आहे का? नाही. अपोजिट ग्रुप काय आहे तिथं? ओके, एस हायड्रोजन आहे आणि इकडं हायड्रोजन आहे. देर इज नो एस सेंटर ऑफ सिमेट्री ऑल्सो. करेक्ट. डेफिनेटली इट इज कायरल अँड ऑप्टिकली ॲक्टिव्ह. अंडरस्टूड? ठीक आहे. नेक्स्ट सिस्टीम घेऊया आता. ठीक आहे. आणखीन एक कार्बन वाढवतो. CH3 C हा H, दोन डिफरंट ग्रुप घेतला. डबल बॉन्ड C, डबल बॉन्ड C, डबल बॉन्ड C. ठीक आहे. एस, इथं CH3 लिहूया आता आणि इथं काय आहे? H आहे. ठीक आहे. म्हणजे काय केलं आपण? इथं आणखीन एक कार्बन वाढवला. ठीक आहे. येस. आता हा कशामध्ये असेल? परत प्लेनमध्ये असेल. ओके, हा प्लेनमध्ये आहे, तर ह्याच्या परपेंडिक्युलर हा असणार आहे. ही अशी सिस्टीम असेल बघा. ठीक आहे. मग हा ज्यावेळेस परपेंडिक्युलर येईल, ओके, त्यावेळेस नेक्स्ट बॉन्ड कसा येणार? परत प्लेनमध्ये येणार असा. समजलं ना? परत हा प्लेनमध्ये येईल आता. ठीक आहे. हा जर प्लेनमध्ये आला असेल, ओके, तर डेफिनेटली हे जे बॉन्ड आहेत ते काय असणार आहेत? बिलो दी प्लेन आणि काय? अबो दी प्लेन. H. हां, आता मात्र सिस्टीम काय झाली? दोन्ही सेम झाले. म्हणजे काय? हे ग्रुप्स कसे आहेत आता? हे बघा. हे ग्रुप असे आहेत. एक बिलो दी प्लेन आहे आणि दुसरा अबो दी प्लेन आहे. इथं सुद्धा सेमच सिस्टीम आहे. ठीक आहे ना? येस. हे बघा, हे असं घ्यावं लागेल आपल्याला, असं. करेक्ट. हा बिलो दी प्लेन आणि हा काय आहे? अबो दी प्लेन आहे. ही अशी सिस्टीम आहे. दिसते का तुम्हाला? बघा. म्हणजेच काय? येस, हे एका प्लेनमध्ये यायला लागली आता. समजलं का? बिलो दी प्लेन, अबो दी प्लेन, बिलो दी प्लेन, अबो दी प्लेन. जवळ घेऊन या असा. ठीक आहे का प्लेन ऑफ सिमेट्री आता? येस. ह्या दोन्हीमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री आहे का? येस, डेफिनेटली आहे. अशी. बरोबर आहे ना? दोन इक्वल पार्ट होऊ शकतात आता ह्याचे. येते का लक्षात? ठीक आहे. येस, असे दोन इक्वल पार्ट होतील बघा. समजलं हे? येस. म्हणजे काय? देर इज अ नो कायरल सेंटर, बट देर इज अ प्लेन ऑफ सिमेट्री. करेक्ट. सेंटर ऑफ सिमेट्री आहे का? चेक करा. सेंटर ऑफ सिमेट्री. येस. हे बघा, हा काय आहे? CH3 ग्रुप आहे. हा H आहे. ठीक आहे. हा CH3 आहे. परत हा H आहे. ही अशी सिस्टीम आहे. ठीक आहे. देर इज नो सेंटर ऑफ सिमेट्री नाव. आहे का सेंटर ऑफ सिमेट्री? नाही. ठीक आहे. येस. याच्या अपोजिट ग्रुप आहे का? याच्या अपोजिट ग्रुप आहे का? नाही. आलं लक्षात? हे देर इज नो सेंटर ऑफ सिमेट्री. पण प्लेन ऑफ सिमेट्री आहे ना? येस. सो इट इज नॉट कायरल, नॉट ऑप्टिकली ॲक्टिव्ह. बाळांनो, आता नवीन कंपाऊंड बघूया. येस, त्याच्यामध्ये स्पायरेन्स. स्पायरेन्स. ठीक आहे. स्पायरेन्स म्हणजे काय असतात? एकाच कार्बनला, ओके बाळांनो, दोन रिंग जर अटॅच असतील तर त्याला म्हणायचं स्पायरेन. ठीक आहे ना? येस. स्पायरेन रिंग्स कशा असतात बघा. हियर these two rings are attached with each other.
ठीक आहे, एकाच कार्बनला अटॅच आहेत दोन्ही रिंग्स. करेक्ट. आता ही सिस्टीम जी आहे ती ऑप्टिकली ॲक्टिव्ह असते का इनॲक्टिव्ह असते हे कशावर डिपेंड आहे? एस तर ह्या दोन ग्रुपवरती, हा ए बी, ठीक आहे, आणि दुसरा ए बी, असे दोन ग्रुप्स आहेत बाळांनो. ठीक आहे ना. एस कुठलेही असतील, मग ते ग्रुप्स तुम्हाला दिलेले असतील. हायड्रोजन असेल, CH3 असेल, Cl असेल, कुठलेही असू शकतो. ठीक आहे. तुम्हाला मात्र ह्याची अरेंजमेंट समजली पाहिजे अगोदर. करेक्ट. जसं आपण डबल बॉन्ड पाहिलं होतं, दोन डबल बॉन्ड अटॅच असतील तर ते कसे असतात? असे एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. ठीक आहे. तशा रिंग सुद्धा काय असतात बाळांनो? एकमेकाला परपेंडिक्युलर. ही जर रिंग आपण प्लेनमध्ये कन्सिडर केली अशी, सपोज प्लेनमध्ये आहे अशी रिंग, तर हा ग्रुप काय असतो? एक बिलो दी प्लेन आणि दुसरा ग्रुप काय असतो बाळांनो? अबो दी प्लेन. सपोज हा ए आहे आणि हा काय? बी आहे. ही रिंग कशी असेल आता? एक्झॅक्टली परपेंडिक्युलर टू धिस. ठीक आहे. परपेंडिक्युलर दाखवण्यासाठी काय करा? एस बॅक साईडचा पार्ट काय डॉटेडनं दाखवा असे, ठीक आहे, किंवा डॅश डॅशनं दाखवा. ठीक आहे. आणि फ्रंट साईडचा पार्ट जो आहे तो काय डार्क दाखवा असं. म्हणजे काय झालं? एस ही फ्लॅट रिंग आहे, ठीक आहे, आणि ही कशी आहे? त्याला परपेंडिक्युलर रिंग आहे. मग हे दोन ग्रुप कसे असतील? एस इन दी प्लेन. इन दी प्लेन येते का लक्षात? ठीक आहे. एक अबो दी प्लेन आहे, दुसरा इथं बिलो दी प्लेन आहे, आणि हे दोन कशा आहेत? एस रिंगमध्ये आहेत. दाखवतो तुम्हाला मी. सी हिअर. लक्ष द्या इकडं. सपोज हे सिस्टीम अशी आहे बाळांनो. ठीक आहे. येस एक बिलो दी प्लेन आहे, दुसरा अबो दी प्लेन आहे. ठीक आहे. आणि ही सिस्टीम कशी आहे? इन दी प्लेन. ठीक आहे. येस दिसते का बघा? हे इन दी प्लेन आहे, हे अबो दी प्लेन, बिलो दी प्लेन, ही अशी सिस्टीम आहे. दोन्ही डिफरंट ग्रुप आहेत. प्लेन ऑफ सिमेट्री पॉसिबल आहे का ह्या केसमध्ये बाळांनो? होतं नाही. प्लेन ऑफ सिमेट्री इज नॉट पॉसिबल. कसं प्लेन ऑफ सिमेट्री टाकणार तुम्ही? असे टाकली प्लेन ऑफ सिमेट्री किंवा असे टाकली ओकेस, तर काय पॉसिबल नाही, कारण हे दोन ग्रुप कसे आहेत? डिफरंट आहेत. येते का लक्षात? सो देर इज नो प्लेन ऑफ सिमेट्री. ठीक आहे. कायरॅलिटी आहे का ह्या केसमध्ये? बघा येस हे दोन डिफरंट ग्रुप आहेत, पण जर रीडिंग केलं तर तुम्हाला काय येईल? हे पुढची सिस्टीम सेम येईल. त्याच्यामुळे देर इज नो कायरल सेंटर. ठीक आहे ना. कायरल सेंटर नाही. ठीक आहे. प्लेन ऑफ सिमेट्री येस नो. नो प्लेन ऑफ सिमेट्री. सेंटर ऑफ सिमेट्री नो सेंटर ऑफ सिमेट्री. तिथं सेंटर ऑफ सिमेट्री सुद्धा काय? अब्सेंट आहे. येस ह्याच्या ऑपोजिट ग्रुप येणार नाही, ह्याच्या ऑपोजिट ग्रुप येणार नाही बाळांनो. ठीक आहे. येस ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी हे दोन्ही जर अब्सेंट असतील तर डेफिनेटली तो काय असतो? ऑप्टिकली किंवा ऑप्टिकल असं लिहूया. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी. Yes, definitely it shows optical activity. Whether it is chiral, yes. आलं लक्षात? नेक्स्ट रिंग बघूया. येस सपोज ही काय आहे? इव्हन रिंग आहे बाळांनो. ऑड रिंग जर घेतला आपण, 3 रिंग्स जर घेतल्या, ठीक आहे, थोडंसं इमॅजिनेशन लागेल बाळांनो, कारण आपण 2 डायमेन्शनमध्ये स्टडी करतो हे. येस ॲक्च्युअलमध्ये ते काय 3 डायमेन्शनमध्ये आहे. ठीक आहे. येस हे दोन ग्रुप डिफरंट ठेवा, ए बी, आणि हा काय आहे? एस ए बी. आता 3 रिंग्स आहेत. एक रिंग प्लेनमध्ये असते बाळांनो, तर दुसरी रिंग काय असते? त्याच्या परपेंडिक्युलर असते. तिसरी रिंग परत काय असते? प्लेनमध्ये असते. म्हणजे की प्लेनमध्ये असेल तर ही काय? अबो अँड बिलो दी प्लेन ही अशी असेल. ठीक आहे. येस ड्रॉ करायचा प्रयत्न करतो मी. सी हिअर. ही प्लेनमध्ये दाखवूया आपण. दिस इज इन दी प्लेन, दिस इज बिलो अँड अबो दी प्लेन. सॉरी, ठीक आहे. थोडंसं डार्क दाखवतो मी. अबो अँड बिलो दी प्लेन. आणि ही परत कशामध्ये आहे? प्लेनमध्ये आहे. आता ह्या दोन्ही रिंग्स प्लेनमध्ये आहेत. ओके. त्याचे ग्रुप्स कसे असतील? बिलो दी प्लेन अँड अबो दी प्लेन. हा काय असेल आता? अबो दी प्लेन. हा काय असणार आहे? येस बिलो दी प्लेन. आणि हा काय असेल? अबो दी प्लेन. लक्षात येते का? येस. आता ही दोन्ही सिस्टीम सेम आहे. अबो दी प्लेन, बिलो दी प्लेन, अबो दी प्लेन, बिलो दी प्लेन. सी हिअर. ठीक आहे. ही अशी सिस्टीम आहे बाळांनो. आता हे बघा,
ही अशी सिस्टीम आहे. आता अबो दी प्लेन बिलो दी प्लेन, अबो दी प्लेन बिलो दी प्लेन. येस, आता इथं प्लेन ऑफ सिमेट्री जाऊ शकते का? येस, डेफिनेटली अशी प्लेन ऑफ सिमेट्री जाऊ शकते. बरोबर आहे ना? येस. ही अशी प्लेन ऑफ सिमेट्री जाऊ शकते. समजलं? दोन इक्वल पार्ट होतील. ठीक आहे. येस, कायरल सेंटर, नो कायरल सेंटर. प्लेन ऑफ सिमेट्री, येस देयर इज प्लेन ऑफ सिमेट्री. ठीक आहे ना? येस, सेंटर ऑफ सिमेट्री, नो सेंटर ऑफ सिमेट्री. करेक्ट. ऑप्टिकली ऍक्टिव्ह, येस ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का इनऍक्टिव्ह आहे? येस डेफिनेटली ऑप्टिकली इनऍक्टिव्ह, ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. ठीक आहे. कायरल आहे का? नाही, अकायरल. प्लेन ऑफ सिमेट्री आहे ना त्याच्यामध्ये, येस तर काय असतो तो? अकायरल असतो. असं लक्षात ठेवा. आता येस, इवन सिस्टीम असेल ना, इवन स्पायरेन ऑप्टिकली ऍक्टिव्ह. ठीक आहे. आणि ऑड पायरेन्स, ऑड स्पायरेन्स ऑप्टिकली इनऍक्टिव्ह. लक्षात आलं हे? येस, हे ग्रुप चेंज करून देतील तुम्हाला. ठीक आहे ना? येस. तर नेक्स्ट सिस्टीम बघूया आपण. दॅट इज बायफिनाइल सिस्टीम. बायफिनाइल सिस्टीम. बायफिनाइल सिस्टीम. करेक्ट. तर बायफिनाइल म्हणलं की दोन फिनाइल रिंग्स काय असतात बळानो? ओके, एका बॉन्डनं कनेक्ट असतात. ठीक आहे ना? येस, हिअर दिस इज वन फिनाइल ग्रुप अँड दिस वन इज अनदर फिनाइल ग्रुप. लक्षात येते? येस. आता ह्या फिनाइल ग्रुपवरती बळानो ऑर्थो पोझिशनला जर सबस्टिट्युएंट असेल, सपोज हा ए आहे, ठीक आहे, हा ए आहे, ए घ्या बी घ्या कुठलाही घेऊ शकता इथं. ठीक आहे ना? येस, हा ए घ्या आणि हा काय, हा बी घेऊया आणि हा बी आहे. लक्षात येते का? येस. आता ही रिंग दिसते वेळेस तुम्हाला असे दिसते, पण ऍक्च्युअलमध्ये अशी नसते बाळांनो ही रिंग. ठीक आहे. येस, एक रिंग अशी फ्लॅट असेल तर दुसरी काय असते? एक्झॅक्टली त्याला परपेंडिक्युलर असते. का? कारण काय, ह्या दोन ग्रुपमध्ये काय असतं? रिपल्शन. रिपल्शन आणि रिपल्शन असल्यामुळे ओके हे एकत्र राहत नाहीत ग्रुप बाळांनो. ठीक आहे. काय होतात ते? परपेंडिक्युलर होतात. ओके. येस, बघा इथं दाखवायचा प्रयत्न करतो मी परपेंडिक्युलर कसे असतात. सपोज दिस इज इन दी प्लेन. ठीक आहे ना? ही रिंग कशी आहे? प्लेनमध्ये आहे असं कन्सिडर करा. ए, दिस वन इज बी. करेक्ट. आणि ही रिंग कशी आहे? अबो अँड बिलो दी प्लेन. अबो दाखवण्यासाठी काय करा? डार्क दाखवा. ठीक आहे. येस, हा काय आहे? अबो पार्ट आहे. ठीक आहे ना? येस. आणि हा पार्ट काय करा? बिलो दाखवा. ठीक आहे ना? येस, मी डॉटेड ना दाखवतो असं. ठीक आहे. ही अशी रिंग असते, फ्लॅट रिंग. लक्षात आलं? येस. हा पार्ट काय असतो? बिलो दी प्लेन आणि हा पार्ट काय असतो? अबो दी प्लेन. ही अशी रिंग झाली वळण. ठीक आहे. आता ह्या रिंग मधून बघा प्लेन ऑफ सिमेट्री जाते का? ठीक आहे ना? असं जर प्लेन टाकलं आपण, हा पार्ट वेगळा आहे, हा पार्ट वेगळा आहे. ठीक आहे ना? येस, देयर इज नो प्लेन ऑफ सिमेट्री. ठीक आहे. येस, नो प्लेन ऑफ सिमेट्री. कायरल सेंटरचा प्रश्नच नाही आहे. कारण काय? कार्बन कसे आहेत? sp2 हायब्रिडाइज्ड आहेत. सेंटर ऑफ सिमेट्री आहे का बघा, चेक करा त्याच्यामध्ये आता. येस, वेदर देयर इज अ सेंटर ऑफ सिमेट्री. नो सेंटर ऑफ सिमेट्री ऑल्सो. येते का लक्षात? येस, त्याच्या अपोजिट पार्ट, याच्या अपोजिट पार्ट. देयर इज नो सेंटर ऑफ सिमेट्री. सो दिस इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. ठीक आहे. अँड कायरल.
ऑप्टिकली ॲक्टिव्ह अँड कायरल. समजलं का हे बाळांनो? येस. जर का हे दोन ग्रुप सेम असतील, ठीक आहे, आता नेक्स्ट नोट करा. हे नोट केल्यानंतर ओके नेक्स्ट कंपाऊंड बघा. सपोज हे दोन जर ग्रुप सेम असतील बाळांनो, हे दोन ग्रुप काय करूया आपण, ए ए घेऊया, तर मात्र तिथं काय असणार आहे, प्लेन ऑफ सिमेट्री असणार आहे. समजलं ना? याचे दोन काय होतात, इक्वल पार्ट होतात, कारण प्लेन असा टाकणार आहे आपण. दिस इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह, दिस इज अकायरल बिकॉज ऑफ प्लेन ऑफ सिमेट्री बट नो सेंटर ऑफ सिमेट्री. ह्या केसमध्ये सुद्धा काय, सेंटर ऑफ सिमेट्री अब्सेंट आहे. आलं लक्षात हे? येस. हे होतं रिगार्डिंग ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी अँड कायरलिटी रिगार्डिंग बायफिनाइल सिस्टीम. ठीक आहे. येस. हे ग्रुप चेंज करून देतील तुम्हाला. समजलं हे? येस. त्याच्यावरती क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करूया. येस. नेक्स्ट लेक्चरला आणखीन आपण काय डिस्कस करायचं आहे, नंबर ऑफ स्टेरिओ आयसोमर्स, किंवा अगोदर GI फाइंड आउट करूया, त्याच्यानंतर मग स्टेरिओ आयसोमर्स फाइंड आउट करूया. ठीक आहे ना? टुडे विल स्टॉप हिअर. ओके, ऑल द बेस्ट.